अटल है ध्यास, अटल है विश्वास. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्कृष्ट राजनीतिज्ञ, अजातशत्रू व्यक्तिमत्व, प्रभावी वक्ते आणि प्रतिभावंत कवी, पद्मविभूषण आणि भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे झाला. तरुण वयातच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी संबंध आला. संघ स्वयंसेवक ते प्रचारक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. संघ विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. अटलजींच्या राजकीय कारकिर्दीला भारतीय जनसंघातून सुरुवात झाली. 1957 मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते प्रथम लोकसभेत निवडून आले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणशैलीने, प्रभावी वक्तृत्वाने आणि संयमी राजकीय भूमिकेने त्यांनी संसदेत स्वतंत्र ठसा उमटवला. विरोधी पक्षात असतानाही सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून त्यांना मिळणारा सन्मान हा त्यांच्या व्यक्तिमत्वाची मोठी ओळख होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही अटलजींच्या प्रभावी वक्तृत्वाची दखल घ्यावी लागली होती. आणीबाणीच्या काळात अटलजींना कारावास भोगावा लागला. त्यानंतर जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांना परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळता आली. पुढे 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. देशभर प्रवास करत त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठे योगदान दिले. 1996 मध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मात्र बहुमत सिद्ध न झाल्याने अवघ्या 13 दिवसात त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर 1998-1999 मध्ये ते पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. अटलजींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात 1998 मध्ये पोखरण येथे भारताने अणुचाचण्या करून आपल्या सामरिक सामर्थ्याची जगाला जाणीव करून दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरणाला नवी दिशा मिळाली. अटलजी केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक संवेदनशील कवी, प्रभावी वक्ते, अभ्यासू संसदपटू होते. त्यांच्या भाषणातील संयम, शब्दावरील प्रभुत्व, विरोधकांबद्दलचा आदर ही त्यांच्या राजकीय शैलीची वैशिष्ट्ये होती. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहासाबद्दल त्यांना अभिमान होता. त्याचबरोबर विविध विचारधारा आणि समाज घटकांना सोबत घेऊन जाणारी त्यांची राजकीय भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्वाची महत्त्वाची बाजू होती. आणि म्हणूनच अटलजींचे नाव केवळ एका पक्षाचे नेते म्हणून नव्हे, तर भारतीय राजकारणातील अजातशत्रू आणि सर्वमान्य व्यक्तिमत्व म्हणून आदराने घेतले जाते. आज त्यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करताना देशातील सर्व राजकीय नेत्यांनी अटलजींच्या संयमी राजकारणातून, लोकशाही मूल्यातून आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याच्या भूमिकेतून प्रेरणा घ्यावी असे आवाहन करण्यात आले. नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक भरत गोसावी यांनी मुख्यमंत्री तसेच राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन करताना अटलजींच्या आदर्श राजकारणाचा वारसा जपण्याची आणि सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अटलजींच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी नमन.